नमस्कार, डॉक्टर दीक्षाच होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मेल इन्फर्टिलिटी पुरुषांमध्ये वंध्यत्वाची काय कारणे असू शकतात ते पाहणार आहोत। त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ॲझोस्पर्मिया, ज्याच्यामध्ये कंप्लीट ॲब्सेन्स ऑफ द स्पर्म, शुक्राणूंची उत्पत्ती न होणे। सेकंड आहे ऑलिगोस्पर्मिया, ज्याच्यामध्ये शुक्राणूंची उत्पत्ती होते पण फार कमी होते आणि स्पर्म शुक्राणू जे आहेत ते अशक्त वीक असू शकतात। नंबर 3 आहे की मॅलफॉर्म स्पर्म, ज्याच्यामध्ये शुक्राणू जे आहेत ते जास्त काळ जिवंत राहू शकत नाही। नंबर 4 जेनेटिक डिसीजेस, काही अनुवांशिक आजार असतात ज्याच्यामध्ये क्लाइनफिल्टर सिंड्रोम आहे, मायोटोनिक डिस्ट्रॉफी आहे, याच्यासारख्या आजारांमुळे सुद्धा त्याचा परिणाम शुक्राणूंमध्ये होऊ शकतो। नंबर 5 आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डायबिटीज किंवा काही ऑटोइम्युनो डिसीजेस असेल त्याचाही परिणाम शुक्राणूंवर होऊ शकतो। नंबर 6 ज्याच्यामध्ये कॅन्सर किंवा कोणत्याही आजारासाठी कॅन्सरच्या जर तुम्ही लॉंग टाइम जर केमोथेरपी रेडिओथेरपी घेत असाल तर त्याच्यामुळे त्याचा परिणाम देखील शुक्राणूंवर होऊ शकतो। सो अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। स्टे सेफ, स्टे हेल्दी। थँक्यू।